नमस्कार श्रोते हो. गेल्या भागात आपण 50व्या श्लोकापर्यंत आलो होतो. सुग्रीव आणि राघव यांची भेट झालेली आहे. सुग्रीवाला राघवांची मदत हवी आहे, राघवांना सुग्रीवाची मदत हवी आहे. दोघंही एकमेकांचं सामर्थ्य बघतायत. एवढे मोठे राघव, पण त्यांची सुद्धा सुग्रीव परीक्षा घेतोय. पुढचा श्लोक वाचूया त्याच्या. राघवः प्रत्ययार्थंतु दुंदुभे कायमुत्तमं पादांगुष्ठेन चिक्षेप संपूर्णं दशयोजनम. राघव हा चिक्षेप, हे आपलं मूळ वाक्य झालं. राघवांनी आता चिक्षेप, तुम्हाला माहितीये क्षिप धातू आहे, त्याचा अर्थ फेकणे, आणि चिक्षेप त्याचं परोक्ष भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन. राघव हा करताय, राघवाने फेकलं, फेकून दिलं. आता काय फेकून दिलं, त्याची द्वितीयचं एकवचन पाहिजे आपल्याला. उत्तमम कायम. दुंदुभे हे उत्तमम कायम. दुंदुभी, वरती दुंदुभीला मारलं सुग्रीवानी, हा उल्लेख आला होता. त्याचं जिथे शरीर पडलेलं होतं, दुंदुभी हे एखाद्या राक्षसाचं नाव असणार. त्या दुंदुभीचं आता इथे उत्तम म्हटलंय. उत्तम याचा अर्थ आपण नेहमी उत्कृष्ट म्हणजे गुणानुसार करतो, पण इथे तो अर्थ न घेता प्रचंड महाकाय असा अर्थ घ्यायला हवाय. दुंदुभीचं ते महाकाय शरीर, महान शरीर म्हणजे प्रचंड म्हणतो ना आपण, ह्यूज, ते शरीर त्यांनी दशयोजनम चिक्षेप, ते 10 योजन दूर फेकलं. आता कोणी म्हणेल याच्यात काय एवढं आहे, फेकलं असेल, पण त्यांनी कसं फेकलं? पादांगुष्ठेनं, पायाच्या केवळ अंगठ्यांनी त्याला धक्का लागला, तर ते संपूर्ण अगदी मोजून, बघा आपण म्हणतो ना, मोजून 10 योजन दूर फेकलं. म्हणजे नुसतं दूर अशा अर्थी नाही आम्ही दशयोजन शब्द वापरत आहोत. वाल्मिकी ऋषी म्हणतात मोजलं असतं तरी कळलं असतं की संपूर्णम दशयोजनम. त्यांनी त्या नुसत्या पायाच्या अंगठ्यानी त्याला धक्का दिला त्या शरीराला, तर ते बरोबर 10 योजन दूर जाऊन पडलं. आणि हे सगळं त्यांनी कशासाठी केलं? प्रत्ययार्थम. प्रति अधिक ई हा धातू आहे त्याच्यात. आपण मराठीत प्रत्यय हा शब्द वापरतो. प्रत्यय हा 2 प्रकारे वापरतो. जो पुढे येतो तो, म्हणून आपण जे धातूला प्रत्यय लागतात त्याला म्हणतो, आणि प्रत्यय म्हणजे प्रति म्हणजे विश्वास बसणे, या अर्थाने पण तो शब्द येतो. इथे प्रत्ययार्थम विश्वासासाठी, म्हणजे विश्वास बसण्यासाठी, म्हणजे सुग्रीवाचा आपल्या सामर्थ्यावर विश्वास बसावा म्हणून त्यांनी ही घटना केली आणि आपलं सामर्थ्य त्याला दाखवलं. बिभेदच पुनःसालान सप्तैकेन महेशुणा गिरीम रसातलम चैव जनयन प्रत्ययंतदा. पण मग त्यांना वाटलं की एवढ्यानी होणार नाही, पुढे गोष्टीत येईल की तो सुग्रीवच त्यांना म्हणतो की हे 7 ठीक आहे, हे केलंस तू, पण आता ह्या 7 सालवृक्षांना तू बाण मारून दाखव. तर त्यामुळे त्याचा उल्लेख ते आपण पाहिलं, ही अनुक्रमणी आहे. पुढे जे काय येणार आहे त्याचं सारांशाने वाल्मिकी ऋषी इथे सांगतायत. तर त्यांनी काय केलं? बिभेद हे धातू आहे, आणि राघव हा गेल्या मगाच्या श्लोकामधला करता अध्यारूत आहे. राघव हा बिभेद, आणि पुन्हा म्हणजे एवढं करून तो थांबला नाही. शिवाय त्यांनी काय केलं? एकेन महेशुणा, हे साधन झालं. इशू, याची इशुणा ही तृतीया झाली, महेशुणा. एकनेही एकची तृतीया झाली, ते तिथे साधन आहे. एका महान बाणाने त्यांनी 7 सालान बिभेद, 7 साल वृक्षांचा वेध घेतला. आणि बिभेद, आणि तो बाण कुठे गेला पुढे? त्या बाणाने गिरीम रसातलम चैव बिभेद, फक्त त्या 7 सालवृक्षांना त्यांचा वेध घेऊन तर थांबला नाही बाण. तो तसाच्या तसाच पुढे पर्वतांवर गेला, पर्वतांवरनं जमिनीवर जाऊन रसातळापर्यंत पोचला. इतकी त्या बाणाची शक्ती होती. आणि हे त्यांनी कशासाठी केलं?
राघवः तदा प्रत्ययम जनयन. जनयन हे जनधातूचं वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण आहे. विश्वास निर्माण करणाऱ्या राघवानी त्यावेळी हेही कृत्य केलं की आता तरी सुग्रीवाची आपल्या सामर्थ्याबद्दल खात्री पटेल. ततः प्रीतमनास्तेन विश्वस्तस्य महाकपिः किष्किंधाम रामसहितः जगामच गुहां तदा. एवढं सगळं पाहिल्यावर मग कुठे सुग्रीवाचा राघवावर विश्वास बसला. त्यामुळे ततः प्रीतमनः कोण? सहा महाकपिः. त्यावेळी तो महान वानर म्हणजे सुग्रीव तो संतुष्ट झाला. आहे बाबा, काहीतरी रामामध्ये आहे असा त्याला विश्वास बसला. विश्वास बसला त्याचा. आणि मग काय केलं त्यांनी? रामसहितः किष्किंधाम गुहांच जगाम. आणि मग तो आपल्या कार्यासाठी, आपला हेतू सफल होण्यासाठी रामाला घेऊन निघाला. कुठे गेला तो? जगाम. गमधातूचं परोक्ष भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन. गेला. सुग्रीव गेला. एकटा गेला का? नाही. रामसहितः रामाला बरोबर घेऊन गेला. अर्थातच इतर सगळा लवाजमा असणार, लक्ष्मण पण बरोबर असणार. त्यांच्या बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यात कुठेही लक्ष्मणाचा स्वतंत्रपणे उल्लेखच येत नाही. येतो तर लक्ष्मण सहिता रामा असंच येतं. त्यामुळे त्यावेळी रामाच्या सह इतर लोकांसह हे अध्यारूत तो महाकपी असा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाल्यावर किष्किंधेला गेला. आणि किष्किंधेला गेल्यावर आपल्या गुहेत गेला, आपल्या गुहेकडे गेला. जेव्हा तुम्हाला गुहेत म्हणायचं असेल तेव्हा तुम्ही गुहायाम सुद्धा वापरू शकता. नुसतं तिथपर्यंत जाणं या अर्थी संस्कृतमध्ये नेहमी द्वितीया येते. आपण मराठीतही तसंच म्हणतो. मी शाळेला जातो असं म्हणतो तेव्हा आपण द्वितीयाच वापरत असतो. ततो गर्जत हरिवरः सुग्रीवो हेमपिंगलः तेन नादेन महता निर्जगाम हरीश्वरः. ततः हरिवरः हेमपिंगलः सुग्रीवः अगर्जत. तिथे गेल्यावर त्यांनी काय केलं? हरिवर. हरी याचे अनेक अर्थ आहेत. हरी याचा मूळ अर्थ आहे पिंगट रंग. त्यामुळे पिंगट रंगाच्या ज्या ज्या गोष्टी असतात त्यांना हरी शब्द येतो. आणि हरी हे इंद्राचंही नाव आहे. तर इथे हरी हे सिंहाला हरी म्हणतात आणि इथे हरी हे वानरासाठी आलेले आहे. तर अतिशय श्रेष्ठ असा तो वानर, तो कोण? सुग्रीव. आणि पुढे त्याच्या रंगाचाही उल्लेख आलेलाच आहे. पिंगल म्हणजे पिंग्या रंगाचा, आपण ज्याला ब्राऊन म्हणतो आता. कारण पिंग्याला दुसरा शब्द आपल्याला काय मराठीत म्हणायचा? हेच म्हणतो ना आपण. कारण जे पिंग्या रंगाला शब्द आलेले आहेत ना ते कपिल म्हणजे वानराचा रंग अशा वरनच आलेला आहे. आणि आता उलट झालेलं आहे. त्या वानराचा रंग कसा की सोन्यासारखा पिवळा. आणि पिवळा म्हणजे चकाकता, म्हणजे काही जणांचा मलूल असतो रंग, तसा नाहीये. चकाकता तेजस्वी लाल पिवळा रंग, ब्राउनिश रंग. त्याने तिथे त्या आवाजात गर्जना केली. गर्ज धातू आहे. अगर्जत भूतकाळ तृतीय पुरुष एकवचन. त्यांनी काय झालं पुढे? तेन नादेन. तो कसा नाद? तेन महता नादेन हरीश्वरः निर्जगाम. आता वरती हरिवराह म्हटलंय आणि खाली हरीश्वरः म्हटलंय. आपल्याला माहितीये की सुग्रीवाचं राज्य आणि बायको दोन्हीही वालींनी घेतली होती आणि हीच त्याची तक्रार होती आणि ते परत मिळवण्यासाठी त्याला रामाची मदत हवी होती. तर ते इथे हरीश्वरः म्हणजे हरिणाम ईश्वरः वालीचा उल्लेख आहे. तर वालीला तो नाद त्यांनी ऐकला. तो एवढा गर्जनेचा आवाज, ती आरोळी एवढी मोठी ती वालीनी ऐकली आणि त्या आवाजाने त्यांनी काय केलं? निर्जगाम. निर अधिक गम. निर याचा अर्थ बाहेर असा होतो. काही वेळेला निशेष असा पण होतो, कम्प्लिटली असा. इथे
बाहेर असा अर्थ होतो. तर वाली, वानरांचा राजा वाली हा तो मोठा आवाज ऐकून बाहेर आला. आपल्याला माहितीये बाहेर कुठे, तो गुहेत लपलेला आहे ना, त्यामुळे तो गुहेतनं बाहेर आला. ततः सुग्रीव वचनात हत्वा वालिन माहवे सुग्रीवमेव तद्राज्ये राघवः प्रत्यपादयत. आता राघवः प्रत्यपादयत हे आपलं प्रमुख वाक्य झालं. राघवांनी, आता प्रतिपद्याचे त्याच्यासाठी आता मागे जायला हवं आपल्याला. राघवः सुग्रीवम एव प्रत्यपादयत. प्रति अधिक पद या धातूचा अर्थ आहे पाऊल टाकणे. आपल्याला माहिती आहे आपण 15 तिथी म्हणतो. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया अशी सुरुवात करतो. प्रथमा का नाही म्हणत? अमावस्येला चंद्र अजिबात दिसत नसतो आणि नंतर शुक्ल पक्षात, शुद्ध पक्षात पहिल्यांदा चंद्र आकाशात पाऊल टाकतो, म्हणजे तो प्रतिपद पाऊल टाकतो, म्हणून आपण त्या तिथीला प्रतिपद म्हणतो. आणि मग द्वितीया, तृतीया येते. आणि हे आपल्याला चिनी भाषेत आणि चिनी लोकांचीच भाषा वारांसाठी, तिथींसाठी त्यांचंच चांद्र पंचांग जपानी लोकांनी घेतल्यामुळे तिथेही असंच आपल्याला दिसून येतं की त्याला सुई ताची असा शब्द आहे. सुई म्हणजे चुकी, म्हणजे चंद्र, आणि ताची म्हणजे पाऊल ठेवतो. तसंच्या तसं आपण, म्हणून तो प्रतिपद हा वेगळा शब्द आहे तिथींमधला. तोच धातू इथे आहे, पण प्रत्यपादयत म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे प्रतिपदचं प्रयोजक झालं. त्यामुळे राघवांनी सुग्रीवालाच त्या राज्यावर, म्हणजे वालीच्या राज्यावर किंवा वानरांच्या राज्यावर बसवलं, म्हणून ते प्रयोजक आहे. आणि केव्हा? सुग्रीव वचनात, सुग्रीवाच्या सांगण्यावरनं, ततः वालिनम आहवे हत्वा, सुग्रीवाच्या सांगण्यावरनं जेव्हा रामांनी वालीला आहवं म्हणजे आपल्याला माहितीये जिथे आव्हान दिलं जातं, बोलावलं जातं की तिथे युद्ध असतं, म्हणून आहवं एकमेकांना आव्हान देणं, जिथे आव्हान दिलं जातं ते युद्ध. त्यामुळे युद्धात सुग्रीवाच्या सांगण्यावरनं वालीचा रामानी वध केल्यावर त्यांनी सुग्रीवालाच परत राज्यावर बसवलं, त्याचं राज्य त्याला परत मिळवून दिलं. सच सर्वान समानीय वानरर्षभा दिशः प्रस्थापयामास दिदृक्षुर जनकात्मजाम. आपल्याला माहिती आहे हा देण्याघेण्याचा व्यवहार होता. राघवांनी सुग्रीवासाठी काहीतरी करायचं होतं आणि मग सुग्रीव त्यांना मदत करणार होता. त्याप्रमाणे राघवांनी आपलं वचन पुरं केलं होतं. मग पुढे सुग्रीवांनी काय केलं? सहाच दिशा प्रस्थापयामास, त्यांनी वेगवेगळ्या दिशांना, आता प्रस्थापयामास मध्ये प्र अधिक स्था हा धातू आहे. प्रस्थान म्हणजे निघणं, आपण म्हणतो ना पालखींचं प्रस्थान आहे, म्हणजे त्या मूळच्या जागेवरनं निघणार आहेत प्रवासाला. त्या प्रस्था धातूचं इथे पुन्हा प्रयोजक आहे. स्थापयामास, प्रस्थापयामास म्हणजे जायला सांगितलं, अगदी शब्दशः करायचं तर, म्हणजे आपण मराठीत पाठवलं म्हणतो. काय केलं त्यांनी? सच, आता स तो कसा आहे, तो साधा सुद्धा नाही आहे, वानरर्षभा आहे, वानरांमधला ऋषभ म्हणजे वानरांमधला श्रेष्ठ आहे. अशा त्या सुग्रीवानी सर्वान वानरान समानीय, सगळ्या वानरांना एकत्र आणून, सम आ अधिक नी, आ नी आपल्याला माहितीये, नी म्हणजे नेणे, आनी म्हणजे आणणे, आणि सम म्हणजे एकत्र. समचे अनेक अर्थ होतात, कधी उत्तम असा अर्थ असतो, कधी गोल असा अर्थ असतो. तर इथे सगळ्यांना एकत्र असा अर्थ आहे. त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं आणि वेगवेगळ्या दिशांना पाठवलं. आता इथे बघा 2 द्वितीया आलेल्या आहेत. पहिलं आहे ज्यांना पाठवलं त्यांची द्वितीया, सर्वान वानरान, आणि कुठे पाठवलं? दिशा.
वेगवेगळ्या दिशांना, त्यामुळे त्याची पण द्वितीया झाली आहे. दिक् दिशौ दिशा, दिग् दिशौ दिशा. दिशा हे प्रथमा आणि द्वितीया दोन्हीचं बहुवचन आहे. आणि तो सुग्रीव कसा होता? जनकात्मजाम दिदृक्षुः. दृश धातू आहे, त्याचं दिदृक्षुः हे इच्छार्थक विशेषण आहे. आपण जिज्ञासू म्हणतो ना, ज्ञा धातू आहे, ज्ञा म्हणजे जाणणे. त्याचं जेव्हा तुम्ही इच्छार्थक करता किंवा पौनः पुण्यार्थक एकच गोष्ट परत परत करायची असते, त्यावेळी द्वित्व येतं. जिज्ञासू मधल्या ज्ञामधल्या जचं द्वित्व होतं आणि त्यामुळे जिज्ञासू हे इच्छार्थक विशेषण होतं. ज्याला जायचं, ज्याला जाणून घ्यायची इच्छा आहे तो जिज्ञासू. तसं दृश्य म्हणजे ज्याला बघण्याची इच्छा आहे, शोधण्याची इच्छा आहे, तो झाला दिदृक्षुः. तर इथे नुसतं बघायचं नाहीये त्याला, जनकात्मजाम म्हणजे सीतेला बघायचं नाहीये, सीतेला शोधून काढायचंय. म्हणून त्यांनी काय केलं? आपण जसं वचन दिलं होतं त्याप्रमाणे सगळ्या वानरांना एकत्र करून जनकात्मजेला बघण्यासाठी त्यांनी त्यांना वेगवेगळ्या दिशांना पाठवलं. ततो गृध्रस्य वचनात संपातेर हनुमान बली शतयोजन विस्तीर्णम पुप्लुवे लवणार्णवम. आता बली हनुमान पुप्लुवे. बली हनुमान हे प्रथमेची एक वचन झाली. अत्यंत बलवान असा हनुमान. हनुमानाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. हनु म्हणजे हनवटी. आणि त्यांनी अगदी लहानपणी त्याला उगवता सूर्य हे फळ वाटलं म्हणून तो त्याला पकडायला धावला. आणि त्यावेळी सूर्याला भीती वाटली, का एवढा सामर्थ्यवान वायुपुत्र जर आला आणि त्याने आपल्याला खरंच गिळंकृत केलं तर पंचायत होईल. म्हणून तो इंद्राच्या मदतीला गेला आणि त्यांनी त्याला मदत मागितली. त्यावेळी इंद्राने आपलं वज्र त्याला फेकलं, ते त्याच्या हनवटीला लागलं आणि त्यामुळे त्याला काय म्हणायचं, त्याला हनवटी सुजली म्हणूया आपण. आणि म्हणून त्याची हनवटी जास्त प्रामुख्याने दिसते. म्हणून ज्याची अशी हनवटी वैशिष्ट्यपूर्ण आहे तो हनुमान. तर असा बलवान हनुमान कुठे गेला? शतयोजन विस्तीर्णम लवणार्णवम पुप्लुवे. त्यांनी शतयोजन पसरलेला, एवढा मोठा विस्तार असलेला लवणार्णव. इथे आपल्याला दिसतं की इथे पुनरुक्ती झालेली आहे. अर्णव म्हणजेच खरं समुद्र, पण लवणार्णव म्हणजे खारा समुद्र. एक आहे बरं का, दक्षिण अमेरिकेत लुनी असंच त्याचं नाव आहे, की त्याला लवणाचाच समुद्र म्हणतात. त्याला लुनी असं नाव आहे. म्हणजे आपण काही आपल्याच असं दिसतं असं नाही. लवणार्णव ही पुनरुक्ती इतर ठिकाणी पण झालेली आहे. तर तो लवणार्णव पुप्लुवे. प्लू म्हणजे तरुण जाणे, पोहत गेला. पुप्लुवे हे पुन्हा परोक्ष भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन. तो समुद्र तरुण गेला. कशामुळे? ततः गृध्रस्य वचनात. आता आपल्याला ह्याच्यात हे अगदी त्यांनी संक्षेपात सांगितलेलं आहे, त्यामुळे मधलं सगळं गृहीत धरायला लागतं की ज्यावेळी सुग्रीवांनी सगळ्या वानरांना पाठवलं तेव्हा हनुमंताला दक्षिण दिशेला पाठवलं. दक्षिण दिशेला जात असताना त्याला वाटेत जटायूचा भाऊ संपाती तो भेटला. त्यांनी त्याला सांगितलं, कारण जटायू हा पण गृध्र गिधाड वर्गातला आहे, तसाच हा संपाती त्याचा भाऊ, म्हणून संपाते हे गृध्रस्य म्हटलेलं आहे. त्यांनी त्याला सांगितलं की अरे मी पाहिलं माझ्या भावाने विरोध केला, तो रावण त्या जनकेला घेऊन लंकेत गेला. तर त्यामुळे त्या वचनावरनं, त्या सांगण्यावरनं हनुमान तो सागर तरुण लंकेत गेला. तत्र लंकाम समासाद्य पुरीम रावण पालिताम ददर्श सीताम ध्यायंतीम अशोकवनिकाम गताम. तत्र लंकाम समासाद्य म्हणजे तिथे हे समुद्र तरून गेल्यावर तिथे तो लंकेत पोचला. सम अधिक सद म्हणजे पोचणे, आसद म्हणजे पोचणे. तेव्हा लंकेला पोचून आणि लंका नगरीला पुरीम, आणि ती कशी होती? रावण पालिताम, रावणाने जिचं रक्षण केलेलं आहे, रावणाची नगरी लंका, तिथे तो पोचला. आणि
तत्र सीताम ददर्श, तिथे त्यांनी सीतेला पाहिलं. कशी होती ती? ध्यायंतीम अशोकवनिकाम गताम. ध्यायंती, ती ध्यान करत होती. अर्थातच कोणाचं ध्यान करत असणार आपल्याला माहिती आहे. रामचंद्रांचं ध्यान करत असणार की त्यांनी येऊन माझी सुटका करावी शत्रूपासनं. आता अशोकवनिकाम गताम, इथे तुमच्या लक्षात येईल, इथे सुद्धा दोन्ही द्वितीयेची एकवचन आहेत. आता गताम हे जे आहे ते सीतेचं विशेषण आहे. त्यामुळे गेलेली सीता किंवा जे जे जाणं या अर्थाचे धातू आहेत ना, त्या सगळ्यांना स्थिती हा पण अर्थ असतो. त्यामुळे अशोकवनिकाम गताम म्हणजे अशोकवनात असलेली. आणि गम धातूला आपल्याला माहितीये द्वितीयेची अपेक्षा असते, म्हणून अशोकवनिकाम हे द्वितीयेचं एकवचन आलं. त्यामुळे अन्वय लावताना हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. असा तो तिथे गेल्यावर त्यांनी अशोकवनात बसून ध्यानस्थ असलेल्या, ध्यान करणाऱ्या सीतेला त्यांनी तिथे पाहिलं. निवेदयित्वा अभिज्ञानम प्रवृत्तीं च निवेद्य च समाश्वास्य च वैदेहीम मर्दयामास तोरणम. तिथे गेल्यावर त्यांनी काय केलं? अभिज्ञानम प्रवृत्तीं च, आधी दोनदा वापरतो तो हे अभिज्ञानम निवेदयित्वा. आता ह्याच्यात परत आपल्याला गृहीत धरावं लागतं की जेव्हा त्याला दक्षिणेकडे पाठवलं तेव्हा तिथे आपल्याला गेल्यावर सीतेने आपल्याला ओळखायला पाहिजे ना, की मी रामाकडनं आलोय, मी आपलं कुठूनही आलोय असं सांगितलं तर ती विश्वास कशी ठेवणार? किंवा मी रामाकडनं आलोय असं सांगितल्यावर विश्वास कशी ठेवणार? म्हणून राम ते त्याला आपली अंगठी देतात. आणि अभिद अधिक ज्ञा म्हणजे जाणणे, ओळख पटणे. अभिज्ञान शाकुंतलं तुम्हाला माहितीये, तिथे ही अंगठी हेच अभिज्ञान असतं. त्या अंगठीमुळे ओळख पटते. तसं इथे रामांनी आपली ओळख पटावी म्हणून रामांनी त्याला अंगठी दिली होती. तर त्यांनी अभिज्ञानम निवेदयित्वा म्हणजे ती अंगठी त्यांची सीतामाईंपुढे प्रथम ठेवली, म्हणजे ओळख पटवली. प्रवृत्तींच निवेद्यच, आपण कशासाठी आलोय ते सगळं सांगितलं. प्रवृत्ती म्हणजे इथे कार्यप्रवणता. प्रवृत्ती निवृत्ती, निवृत्ती म्हणजे कार्य न करणं, प्रवृत्ती म्हणजे आपण कशासाठी आलोय, आपला हेतू काय आहे ते सांगितलं. निवेद्य, नि अधिक विद, सांगणे किंवा अर्पण करणे, दोन्ही अर्थ. त्याचं इथे पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय आहे. आणखीन काय केलं त्यांनी? वैदेहींच समाश्वास्य, सम अधिक आ अधिक श्वस म्हणजे धीर देणे. त्यांनी वैदेहीला म्हणजे सीतेला धीर दिला. काय दिला असेल आपल्या लक्षात येतं. खरं एवढा बलवान हनुमान तो सहज सीतेला घेऊन सगळ्या पहारेकऱ्यांचा पहारा चुकवून किंवा पहारेकऱ्यांना नामर्द करून त्यांचं निर्दालन करून सीतेला घेऊन जाऊ शकला असता, पण रामांनी तिला नेणं हे जास्त उचित होतं. त्यामुळे त्यांनी वैदेहीला समाश्वास्य म्हणजे रामचंद्रांना आता माहिती आहे की तुम्ही इथे आहात आणि ते नक्की तुम्हाला इथे येऊन सोडून घेऊन जाणार आहेत, अशा प्रकारे तिला आश्वासन दिलं, तिचं सांत्वन केलं. आणि मग काय केलं? तोरणम मर्दयामास, मृद धातू आहे, मृद मर्दती. मर्दयामास हे आमंत परोक्ष भूतकाळ आहे. त्यामुळे त्यांनी तोरण म्हणजे त्या लंकेच्या प्रवेशद्वारावर जी कमान होती, तोरण म्हणजे कमान, ते कमानच तोडून टाकले. पंचसेनाग्रगान हत्वा सप्त मंत्रीसुतानपी शूरम अक्षम च निष्पिष्य ग्रहणम समुपागतम समुपागमत. मग त्यांनी काय केलं? पंचसेनाग्रगान हत्वा, 5 सेनापती, सेना अग्र ग म्हणजे जे सेनेच्या नेहमी पुढे असतात, म्हणजे सेनापती असतात, अशा 5 सेनापतींचा त्यांना ठार मारलं. आणखीन काय केलं? सप्त मंत्री सुतांनपी, 7 मंत्री सुतांना म्हणजे मंत्र्यांच्या मुलांना, 7 मुलांना त्यांनाही त्यांनी ठार केलं. आणि शूरम अक्षम, आता हे 2 राक्षस असणार, त्यांना निष्पिष्य, त्यांचं अक्षरशः पीठ केलं. पिश म्हणजे दळणे, पीठ करणे.
निष्पिष्य म्हणजे अगदी संपूर्ण वस्त्रगाळ त्यांची पूड केली असं म्हणतो ना आपण, तसं निष्पिष्य संपूर्णपणे त्यांचं पीठ केलं, म्हणजे मर्दन केलं. आणि ग्रहणम समुपागमत, सम उप आगमत, सम उप गम याच्या या धातूचं भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन. आता समुपागमत म्हणजे आला किंवा गेला, गेला, सम उपगम जवळ गेला. कशाच्या जवळ गेला? ग्रहणम समुपागमत, ग्रहणाच्या जवळ गेला. ग्रहण म्हणजे पकडणं, पकडण्याच्या जवळ गेला म्हणजे तो त्यांनी स्वतःला पकडू दिलं त्या लोकांना. आता ही संस्कृतची आपण म्हटले पूर्वी आलं होतं की नाही मला आठवत नाही, पण सहा दुःखम समुपागमत म्हणजे तो दुःखी झाला या अर्थाने सुद्धा सहा दुःखम समुपागमत असं येतं, म्हणजे तो दुःखाप्रती गेला. सुखम अगमत, तो सुखाप्रती गेला, अशी संस्कृतची धाटणी आहे. अशा प्रकारे संस्कृतमध्ये या गोष्टी व्यक्त होतात. त्यांनी त्याला पकडलं, मग त्यांनी मग काय झालं? अस्त्रेण उन्मुक्तम आत्मानम ज्ञात्वा पैतामहाद्वरात मर्शयन राक्षसान् वीरो यंत्रिणा तान यदृच्छया. पैतामहाद्वरात आत्मानम अस्त्रेण उन्मुक्तम ज्ञात्वा, ज्ञात्वा म्हणजे त्याला हे माहीत होतं. काय माहीत होतं? पैतामहाद्वरात, पितामह म्हणजे ब्रह्मदेव, पितामह या शब्दाचं तद्धित होतं पैतामह. जेव्हा आपण नावापासनं आणखीन नाव बनवतो त्याला तद्धित म्हणतात, आणि क्रियापदापासनं नाव बनवतो त्याला कृदंत म्हणतात. गमपासनं गमन केलं, गमन हे नाम झालं, ते कृदंत झालं. इथे पितामह म्हणजे आजोबा, आणि सगळ्यांचे आजोबा म्हणून ब्रह्मदेव. पितामहस्य इदम तत् पैतामहम, जेव्हा तद्धित प्रत्यय लागतो, इथे आता पितामहला हा तद्धित प्रत्यय लागलेला आहे, आणि असा प्रत्यय लागला की पहिल्या अक्षराची वृद्धी होते, त्यामुळे पीची वृद्धी पै अशी झाली, आणि म्हणून पैतामह हे विशेषण झालं. काही वेळेला तद्धित विशेषण असतं, काही वेळेला तद्धित नाम असतं. आता पैतामह हा समजा मुलगा असता तर तो मुलगा म्हणजे नुसतंच पैतामहात म्हटलं असतं, आणि वर हे जर अध्यारूत असतं तर ते नाम झालं असतं. संस्कृतमध्ये विशेषण ही स्वतंत्र अशी काय म्हणायचं त्याला कॅटेगरीला आपण काय म्हणतो, एक वेगळी जात मानलेलीच नाही आहे शब्दाची. विशेषण हे कधी नाम म्हणून येतं, कधी विशेषण पण असू शकतं. कधी विशेषण काही विशिष्ट विभक्तीत आलं की क्रियापदेही होतं. आपण पाहिलं सुखम अगमत, सुखाने गेला, सुखम आसीत, सुखाने होता, सुखेनं आसीत, सुखेनं अगमत. अशा वेळी ते नाम सुद्धा क्रियापदासारखा, क्रियाविशेषणासारखा त्याचा उपयोग होऊ शकतो. तर इथे ब्रह्मदेवांच्या वरामुळे, त्यांनी दिलेल्या वरामुळे आपण अस्त्रांनी मुक्त होऊ हे हनुमंताला माहीत होतं, असा याचा अर्थ झाला. पैतामहाद्वरात आत्मानम अस्त्रेण उन्मुक्तम ज्ञात्वा. काही आपल्याला समजा केलं, बांधून ठेवलं, काही केलं तरी आपल्याला ब्रह्मदेवांचा वर आहे, आणि त्या वरामुळे आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. हे माहीत असल्यामुळे त्यांनी काय केलं? त्या वीरांनी म्हणजे त्या हनुमंतांनी यंत्रिणः राक्षसान् यदृच्छया मर्शयन, असं तो त्यांनी त्या बांधणाऱ्या राक्षसांना, त्याला जे राक्षस बांधून ठेवत होते त्या राक्षसांना सहन केलं. अमर्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे सहन न होणे आणि त्यांनी राग येणे. इथे मर्शयन म्हणजे त्यांनी त्यांना सहन केलं, बांधू दे बिचाऱ्यांना असं म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि यदृच्छया म्हणजे इथे अगदी सहजगत्या, काही प्रयत्नही केले नाहीत की
कोण आहे, या या, तुम्हाला काय करायचंय करा, अशा वृत्तीने त्यांनी ते सहन केलं. ततो दग्ध्वा पुरीं लंकां ऋते सीतां च मैथिलीं रामाय प्रियमाख्यातुं पुनरायात महाकपिः. ततः महाकपिः पुनरायात, हे आपलं मुख्य वाक्य झालं. मग तो महाकपी, तो महान वानर परत आला. कशानंतर परत आला? लंकां पुरीं दग्ध्वा. त्याला पकडल्यावर त्यांनी आधी काय केलं? लंकापुरीचं दहन केलं. आपल्याला ती सगळी गोष्ट माहिती, त्याच्या शेपटीला बांधून त्याला पेटवायला लागले, तर त्यांनी तसाच तो सगळीकडे फिरून त्यांनी लंकेचं दहन केलं. आणि ऋते सीतांच्या मैथिली, कुणाला असं वाटेल की तो सीतेला घेऊन आला, तसं नाही. सीतेला तिथे रामचंद्र तुला येऊन घेऊन जाणार आहेत, तुम्हाला येऊन घेऊन जाणार आहेत असं सांगून तिला धीर देऊन तिला न घेताच परत आला. कशासाठी परत आला? रामाय प्रियम आख्यातुम. रामाला ही अतिशय आनंददायक अशी बातमी देण्यासाठी की सीतामाई लंकेत आहेत, त्या सुरक्षित आहेत आणि त्यांना मी तुम्ही दिलेली अंगठी देऊन त्यांना सांत्वन करून आलोय आणि आश्वासन देऊन आलोय की तुम्ही तिथे येताय. हे सगळ्या चांगल्या गोष्टी रामांना सांगण्यासाठी तो परत आला रामांकडे. सोऽभिगम्य महात्मानं कृत्वा रामं प्रदक्षिणं न्यवेदयत अमेयात्मा दृष्टा सीतेति तत्वतः. त्यांनी काय केलं? सहा महात्मानं रामं अभिगम्य प्रदक्षिणं कृत्वा सीता दृष्टा इति तत्वतः न्यवेदयत. अमेयात्मा हेही त्याचं आणखीन एक विशेषण आहे. तिथे आल्यावर त्या अमेयात्माने, म्हणजे ज्याचा थांग लागत नाही असं ज्याचं मन आहे, अशा त्या हनुमंतानी तो रामम महात्मानम अभिगम्य, महात्मा रामांना भेटून अभिगम्य प्रदक्षिणम कृत्वा. आपल्याला माहितीये प्रदक्षिणम कृत्वा म्हणजे त्याच्या भोवती फेरी घालून, आणि ती फेरी का घालतात हे पण आपल्याला माहितीये. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीभोवती किंवा गुरूंभोवती, पूर्वी रामायणात पुढे उल्लेख येतील ते विश्वामित्रांनाही प्रदक्षिणा घालून मग निघतात. त्याच्यातला अर्थ असा असतो की मी तुमच्या संरक्षणासाठी माझं सर्वस्व, एवढंच काय, माझे प्राणही ओवाळून टाकीन. अशा प्रकारे त्यांनी रामाला प्रदक्षिणा घालून मग सीता तत्वतः दृष्टा, म्हणजे मी खरोखरी सीतेला पाहिलं असं त्यांना न्यवेदयत, असं त्यांना निवेदन केलं. नियधिक विद, त्याचं भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन. ततः सुग्रीव सहितः गत्वा तीरं महोदधेः समुद्रं क्षोभयामास शरैः आदित्य सन्निभैः. आता इथे तुमच्या लक्षात येईल इथे कर्ताच नाहीये, पण आता कर्ता आपल्याला संदर्भाने घ्यायचा आहे. हनुमंतांनी वार्ता आणलेली आहे की लंकेत आहे सीता, मी तिला भेटून आलेलो आहे, सांगून आलेलो आहे. त्यामुळे सुग्रीव सहितः रामः, त्यांनी काय केलं? महोदधेः तीरम गत्वा. महाउदधी म्हणजे तो महान सागर, हिंदी महासागर आहे तिथे, है ना. ते हिंदी महासागराच्या तीरावर गेले ते, तीरम गत्वा. समुद्रम क्षोभयामास, आता त्यांना समुद्र ओलांडायचा होता, त्यामुळे त्यांनी आदित्य सन्निभैः शरैः समुद्रम क्षोभयामास, त्यांनी सूर्यासारख्या तळपणाऱ्या बाणांनी, शरैः म्हणजे बाणांनी, त्यांनी समुद्राला खळबळवून सोडलं, समुद्रात खळबळ निर्माण केली, एक प्रकारे घाबरवलं समुद्राला. आदित्य सन्निभ, सम अधिक निभ म्हणजे समाना निभा. निभा म्हणजे तेज किंवा ज्याला स्वरूप म्हणतो ना आपण, ते ज्याचं सारखं स्वरूप आहे. कोणासारखं? आदित्यासारखं. ते म्हणजे आदित्यासारखे तळपणारे बाण.
दर्शयामास चात्मानं समुद्र सरितांपती समुद्रवचनाच्चैव नलं सेतुम अकारयत. सागराला एवढं खळबळून सोडल्यावर तो बिचारा आला ना वरती. सरितांपती सगळ्या नद्यांचा स्वामी पती असलेला तो समुद्र आत्मानं दर्शयामास म्हणजे आपल्याला त्यांनी स्वतःला प्रकट केलं. दृश्य त्याचं दर्शयामास हे प्रयोजक आहे. त्याचं परोक्ष भूतकाळाचं आमंत परोक्ष भूतकाळ आहे. त्याचं तृतीय पुरुषाचं एकवचन आहे. त्यांनी स्वतःला तिथे तो प्रगट झाला, स्वतःला दाखवलं. आणि मग समुद्राच्या सांगण्यावरनं, समुद्र वचनात, समुद्राच्या सांगण्यावरनं सेतुम अकारयत. आता आपला करता माहितीये, सुग्रीव सहित हा रामानी तिथे सेतू बनवला. आपल्याला आता अशी कथा माहित असते की एक एक दगड टाकला, तो दगड समुद्रात तरंगला आणि त्याच्यामुळे सेतू निर्माण झाला. पण इथे कशाचा सेतू आहे? नलम. नल म्हणजे बांबू. नल नड म्हणजे बांबू. ल आणि ड मध्ये संस्कृतात एकमेकांच्या जागी येतात ते. नल म्हणजे मराठीत सुद्धा आपण म्हणतो ना नाली, म्हणजे पूर्वी पाणी वाहून जाण्यासाठी बांबूचीच पन्हळ करायचे, त्यामुळे त्याला नाली म्हणजे नाडी म्हणायचे. नड म्हणजे बांबू, बांबूपासून बनवलेली ती नाड आणि ती छोटी म्हणून त्याला नाडी. तर तिथे तसा नलम म्हणजे बांबूचा सेतू त्यांनी करवला. तेन गत्वा, आणि स्वतः केलेला नाहीये म्हणून अकारयत प्रयोजकाचं भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन आहे. त्यांनी वानरांकडनं करवून घेतला. एकट्याला शक्य होतं नव्हतं हा प्रश्न नाही, इथे त्यांनी प्रयोजकांनी म्हटलेलं आहे. तेन गत्वा पुरीम लंकाम हत्वा रावण माहवे अभिषिंचत्स लंकायाम राक्षसेंद्रम विभीषणम. तेन म्हणजे तेन सेतुना. मग त्यांनी पुढे काय केलं? त्या सेतूचा आधार घेऊन त्या पुलावरनं लंकामपुरीम गत्वा, तो लंका नगरीला गेला. राम सगळ्या लोकांसह लंका नगरीला गेले आणि मग काय केलं? आहवे रावणम हत्वा. राम रावण यांचं युद्ध झालं. त्या आहवात म्हणजे त्या युद्धात त्यांनी रावणाला मारलं. रावणम हत्वा. पुढे काय केलं? सहा राक्षसेंद्रम विभीषणम लंकायाम अभिषिंचत. त्या रामाने राक्षसांच्या राजा विभीषणाला, आता पण हे काय आहे असं आपण म्हणू शकतो, पण आतापर्यंत तो आहे का राक्षसांचा राजा? तर त्यामुळे हे असं इंग्लिशमध्ये ज्याला ॲट्रिब्युटिव्ह म्हणतात तसं न घेता ते म्हणजे उद्देशातलं विशेषण न घेता विधेयातलं विशेषण घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी विभीषणाला लंकेवर राक्षसांचा इंद्र, राक्षसांचा राजा म्हणून अभिषेक केला. आता राज्य अभ्यसिंचत असं आपण म्हणतो. राज्यावर अभिषेक केला म्हणजे राज्यावर त्याला बसवलं. इथे राज्याच्या ऐवजी लंकायाम म्हणजे लंका राज्य, लंकेच्या राज्यावर त्यांनी राक्षसांचा राजा म्हणून असा त्या राक्षसेंद्रचा हे आहे, विधेय विशेषण आहे ते. विभीषणाला अभिषेक केला म्हणजे त्यांनी अभिषेक केला म्हणून विभीषण राक्षसेंद्र झाला असा त्याचा अर्थ आहे. कर्मणा तेन महता त्रैलोक्यम सचराचरम सदेवर्षि गणम तुष्टम राघवस्य महात्मनः. महात्मना राघवस्य तेन महता कर्मणा सचराचरम सदेवर्षि गणम त्रैलोक्यम तुष्टम. सहज तुमच्या लक्षात येईल अर्थ. महात्मा राघव म्हणजे अति मोठ्या महान रामांनी त्यांच्या त्या महत् कर्माने, किती महत्वाचं होतं, काय काय केलं त्यांनी. आधी ते समुद्र तरून गेले वानरांसह, मग रावण आणि रावणाच्या आधी कितीतरी राक्षसांचं मर्दन केलं, मग स्वतः रावण आला, त्याचंही अनेक वेळा तो परत ती सगळी गोष्ट आपल्याला पुढे येणार आहे.
परत परत जिवंत होत होता. पण मग आपल्याला कळेल ते, मग त्याचंही त्यांनी निर्दालन केलं आणि ह्याला विभीषणाला राज्यावर बसवलं. या सगळ्या महान कर्मामुळे काय झालं, त्रिलोक आला, तिन्ही लोक त्रैलोक्यम तुष्टम, तिन्ही लोक संतुष्ट झाले, त्यांना अतिशय आनंद झाला. आणि कोणाकोणासह सचराचरम, म्हणजे जे काय चर आहे, हलणार आहे, आणि जे अचर आहे म्हणजे जे हलत नाही, म्हणजे अगदी पर्वतांना वगैरे सुद्धा झाड पर्वत यांना हलता येत नाही म्हणून ते अचर, आणि बाकी प्राणी पक्षी मानव हे सगळे चर. सगळ्या स्थावर जंगम सृष्टीला आनंद झाला. आणि सदेवर्षिगणम, देव आणि ऋषी यांचे सगळे जे गण होते, यांचे जे सगळे गट होते, त्यांच्यासह त्रिलोकांना आनंद झाला. ही सगळ्या प्रत्येक वेळी उरग गंधर्व या सगळ्यांसकट वर्ल्ड, सगळं जग असं आपल्याला पुन्हा पुन्हा येताना दिसतं. तथा परमसंतुष्टैः पूजिताः सर्वदैवतैः कृतकृत्यस्तदा रामो विज्वरः प्रमुमोदः. आता मूळ अगदीच तुम्हाला लक्षात आली. मूळ वाक्य काय आहे? रामः प्रमुमोदः. रामाला खरोखरी अतिशय आनंद झाला. प्रमुद, मुद म्हणजेच आनंद होणे, मुमोद पण चाललं असतं, पण प्रमुमोद म्हणजे प्रकर्षाने आनंद झाला. केव्हा? तथा परमसंतुष्टैः सर्वदैवतैः पूजिताः. तेव्हा अत्यंत आनंदी झालेल्या सगळ्या देवतांनी पूजा केली. आता इथे पूजिताः हे अनेक वचन आहे, म्हणजे रामासकट इतरांचीही पूजा केली, पण खरं म्हणजे तिथे पूजिताः पाहिजे, म्हणजे रामाची पूजा केली, कारण पुढे राम हे वापरले नाम आहे, आलेलं आहे. म्हणजे रामाची पूजा केली आणि त्यावेळी रामाला अगदी कृतकृत्य वाटलं. कृतकृत्य म्हणजे कृतम कृत्यम येन सहा. कृत्य म्हणजे जे जे करायला हवं ते कर्तव्य, आणि ते सगळं केलेलं आहे असा, म्हणजे कृतार्थ वाटलं. जे कृत्यचा अर्थ आहे तोच अर्थच आहे, हेतू. त्यामुळे ते पाहिल्यावर राम कृतकृत्य झाला. आणि विज्वरः, ज्वर म्हणजे खरं ताप, पण ताप संताप म्हणजे दुःख सुद्धा. त्या सगळ्यामुळे रामाचं दुःख नष्ट झालं. इथे ज्वर याचा अर्थ दुःख, काही वेळेला ज्वर याचा अर्थ असूया पण असू शकते. ज्या ज्या कारणामुळे माणसाला दुःख होतं त्या सगळ्याला ज्वर हा शब्द तुम्ही लावू शकता. त्यामुळे तो विगतः ज्वरः यस्य सहा, त्याचा ज्वर, त्याचा तो ताप, त्याचं दुःख पूर्ण नष्ट झालं आणि त्याला अतिशय आनंद झाला. देवताभ्यः वरान प्राप्य समुत्थाप्य च वानरान पुष्पकम तत्समारुह्य नंदीग्रामम ययौ तदा. आता त्याची कृतकृत्यता त्याच्या खरं म्हणजे आयुष्याचंच सार्थक झालेलं आहे. आपल्याला पुढे येईल आता की तो विष्णूचा अवतार तेवढ्यासाठीच विष्णूंनी अवतार घेतलेला होता. त्यामुळे मग आता सगळे देव संतुष्ट झालेले आहेत, त्यांच्यापासनं वरान प्राप्य, सगळ्या त्या संतुष्ट झालेल्या देवतांनी त्याला वर दिले. ते सगळे वर घेऊन वानरान समुत्थाप्य, सगळे वानर त्यांच्या बरोबर आले होते, त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जागी त्यांची प्रतिष्ठापना करून मग तत् पुष्पकम समारुह्य, त्या पुष्पकात, इथे विमान हा शब्द आलेला नाहीये, पण त्या पुष्पकात, पुष्पक नावाचे जे वाहन म्हणूया आपण, त्याच्यात ते चढले. सम अधिकृ चढून, आणि सम म्हणजे इतरांबरोबर पण चढले असा पण अर्थ आपण करू शकतो. तदा नंदीग्रामम ययौ, राम त्यानंतर नंदीग्रामाला आले. भरत जेव्हा रामाच्या पादुका घेऊन परत जातो तेव्हा तो अयोध्येला जात नाही, तो नंदीग्रामाला जातो आणि तिथे तो तिथून तो राज्य करतो. त्यामुळे आता भरताला वचन दिल्याप्रमाणे राम नंदीग्रामाला परत गेले. ययौ हे या धातूचं परोक्ष भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन, गेला. म्हणजे आपण मराठीत अनेक वचनी बहुवचनी आदरार्थी बहुवचन वापरतो,
म्हणून आपण राम गेले असं म्हटलं. नंदीग्रामे जटाम हित्वा भ्रातृभिः सहितो नघः राम सीताम अनुप्राप्य राज्यम पुनर्अवाप्तवान. आता ह्याच्यात हा उल्लेख खूप विशेष आहे बरं का. नंदीग्रामे जटाम हित्वा. नंदीग्रामाला गेल्यावर त्यांनी पहिलं काय केलं, जटा, केस सगळे वाढलेले होते ते आधी हा धातू म्हणजे टाकून दिला. हित्वा म्हणजे ते टाकून, हा म्हणजे टाकणे. जटाम हित्वा म्हणजे ते ज्या संबंध वनवासात जटा वाढवलेल्या होत्या त्या त्यांनी काढून टाकल्या. जेव्हा वनवासात निघाले होते ते त्यावेळी पुढे आपल्याला ते सगळं विस्ताराने वर्णन येईल. त्यांनी राजवाड्यात जी वापरायची वस्त्र होती ती सगळी काढून ठेवली होती, वल्कल धारण केली होती, त्याचवेळी सगळे दागिने काढून ठेवलेले होते. त्याच्यात म्हणजे एक प्रकारे ते वनवास हे व्रत होतं. आता नंदीग्रामात आल्यावर त्यांनी त्या व्रताचं उद्यापन करून पुन्हा नगरवासाच्या साठी जी दीक्षेसारखं जे केलं त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जटा काढून टाकल्या. आपल्याला लक्षात येईल प्रत्येक जेव्हा आपण एका स्थितीतनं दुसऱ्या स्थितीत जातो तिथे हिंदू धर्मात काही ना काही कर्म म्हणजे कसं, ज्याला कर्मकांड हे चांगल्या अर्थाने असं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे तुम्ही एका स्थितीतनं दुसऱ्या स्थितीत गेलात की म्हणजे काय म्हणायचं त्याला, तुम्ही त्याच्यासाठी एक प्रकारे तयार होता. अगदी साधी गोष्ट, जेवणाच्या पूर्वी आपण प्रार्थना म्हणतो. का म्हणतो? म्हणजे आज आम्हाला जेवायला मिळतं याच्याबद्दलची कृतज्ञता तर असतेच, पण त्या प्रार्थनेच्या द्वारा आपण सगळं लक्ष अन्नावर केंद्रित करतो आणि जेवणावर केंद्रित करतो. एक प्रकारे इतर गोष्टींपासनं मन बाजूला काढून जेवण या गोष्टीवर केंद्रित करतो. त्या दृष्टीने हे कर्मकांडाचं महत्व कर्मकांडाला फार महत्व आहे. आणि मग त्यांनी काय केलं, तो अनघ. आता अनघ याचं आपण पाहिलेलं आहे खूप वेळा की अघ म्हणजे पाप, ज्याच्यात अजिबात पाप नाही म्हणजे निष्पाप. पण हे अनेक वेळा असं अनघ म्हणजे निष्पाप असं म्हणण्यापेक्षा त्याला सुंदर असा दुसरा अर्थ आहे संदर्भाने, की जे निष्पाप असतं ते सुंदर दिसतं. म्हणून आपण अनघ याचा अर्थ सुंदर असा करूया. तो सुंदर राम सगळ्या भावांच्या सहित सीताम अनुप्राप्य, सीतेला घेऊन सीतेकडे जाऊन राज्यम पुनर्अवाप्तवान म्हणजे तो सीतेसह तो परत राज्यावर आरूढ झाला, म्हणजे राज्याचा कारभार बघायला लागला. आता इथे राज्यम अवाप्तवान म्हणजे राज्य त्याला मिळालं. अव अधिक आप, त्याचं अवाप्त हे कर्मणीने भूतकालवाचक विशेषण झालं आणि त्याला वान लागल्यावर त्याचा कर्तरी अर्थ होतो. प्रहृष्ट मुदितः लोकः तुष्टः पुष्टः सुधार्मिकः निरामयः अरोगश्च दुर्भिक्ष भयवर्जितः. रामराज्याचं वर्णन आहे. त्यानं तो राज्यावर बसल्यावर काय झालं, लोकाः प्रहृष्टाच मुदिताच. नुसतं प्रहृष्ट म्हणून थांबत नाहीयेत वाल्मिकी ऋषी, त्यांना किती कौतुक करून किती नको असं झाले. ते म्हणतायत सगळं जग राम राज्यावर बसल्यावर अतिशय आनंदित झालं, त्यांना अतिशय आनंद झाला, म्हणजे संतुष्ट झालं. पुन्हा तुष्ट म्हणतायत. त्यांना कसं म्हणूया, मराठीत वेगवेगळे शब्द काढायला पाहिजेत. ते काय म्हणायचं, प्रमुदित झाले, पुष्ट, त्यांचं उत्तम पोषण झालं. सुधार्मिका, ते धर्माला धरून वागायला लागले. निरामया, तिथली रोगराई नष्ट झाली. आमय म्हणजे रोग, निरामया निर्गतः आमया यस्मात् सहा म्हणजे लोकांपासून सगळे रोगराई दूर झाली. एकदा आमय बघून म्हणूनही भागत नाहीये, पुन्हा आरोगश्च, रोग नाही, आमय नाही असं म्हणतायत ते. दुर्भिक्ष भयवर्जितः. आता दुर्भिक्ष, भय आणि वर्जित हे 3 शब्द आहेत तिथे. एक अर्थ काय होईल उघडच आहे की जिथे दुर्भिक्षेण भयेण च वर्जितः, वर्जितः म्हणजे गाळलेला,
वर्जन केलेला. म्हणजे सगळ्या लोकांनी दुर्भिक्ष आणि भय याचं जिथे वर्जन झालेलं आहे असं सगळं जग झालं. दुर्भिक्ष म्हणजे खाण्याची ददात नाही, आणि भय म्हणजे भय, भीती. हाही अर्थ होतो. आणखीन एक अर्थ असा होतो की दुर्भिक्षस्य भयम आणि दुर्भिक्ष भयेन वर्जितः, म्हणजे दुष्काळाचं, अकालाचं, खायला प्यायला न मिळण्याचं भय असतं काही वेळेला, की अशी वेळ येईल की काय असं भय असतं. रामराज्यात लोकांना कधीही असं भय नव्हतं, असाही आपण तिथे अर्थ करू शकतो. संस्कृत मधले समास आपण वेगवेगळ्या प्रकारे सोडवू शकतो. त्याचं हे एक उदाहरण झालं. न पुत्र मरणम केचित द्रक्ष्यन्ति पुरुषा क्वचित नार्यश्च अविधवा नित्यम भविष्यन्ति पतिव्रताः. या सगळ्यातनं आपल्याला जगाला किंवा हिंदू लोकांना कशा कशाची सगळ्यात भीती वाटते ते लक्षात येतं की ह्या गोष्टी सुद्धा तिथे नव्हत्या. काय काय नव्हतं? न पुत्र मरणम केचित पुरुषाः क्वचित द्रक्ष्यन्ति. म्हणजे क्वचित म्हणजे न क्वचित द्रक्ष्यन्ति. आता केचित, किम हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्याचं के हे पुल्लिंगाचं प्रथमेचं बहुवचन. के म्हणजे कोण असं होतं. त्याला चित, चन आणि अपि हे जर प्रत्यय लावले तर त्याचा अर्थ कोणी असा होतो. केचित म्हणजे कोणी होते तिथे असं. नक्की माहिती नाही पण कोणीतरी होते. न केचित जर आलं तर त्याचा मात्र पूर्णतः अभाव असा अर्थ होतो. न केचित म्हणजे कोणीही नाही. मग आता ह्या वाक्याचा अर्थ कसा झाला? न केचित पुरुषाः न क्वचित पुत्र मरणम द्रक्ष्यन्ति. ते कधी पाहत नाहीत ह्याचा अर्थ तिथे कुठल्याही पुरुषांना म्हणजे कुठल्याही माणसाला कधीही पुत्र मरण बघावं लागत नाही. पुत्र मरणासारखी दुःखद गोष्ट ती त्याला कधीही त्याला सामोरं जावं लागत नाही. अशा अर्थाने इथे द्रक्ष्यन्ति हा शब्द वापरलेला आहे. दृश्य आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण दर्शनाचा अनुभवच, ज्ञानाचा अनुभव घेत असतो. आणि त्यामुळे द्रक्ष्यन्ति इथे अनुभवत नाहीत असंही आपल्याला म्हणता येईल. त्यांना असं दुःख कधी अनुभवाला येत नाही. त्याच्यापासून ते मुक्त असतात. आणखीन काय होतं? नार्यश्च अविधवा नित्यम भविष्यन्ति. बायकांना कधी वैधव्य येत नाही. त्या नेहमी अविधवा असतात, सवाष्णी असतात आणि पतिव्रतः असतात. त्या आपल्या पतीला सोडून कधीही वागत नाहीत, पतीच्या आज्ञेत असतात. पती हेच त्यांचं सर्वस्व व्रत असतं, म्हणजे पती हेच त्यांचं सर्वस्व असतं. पती हेच व्रत म्हणजे त्याच्यासाठी सगळं करणं हेच त्यांचं व्रत असतं. आणि अर्थातच असं करणाऱ्या स्त्रीला पतीही तितक्याच आदराने आणि प्रेमाने वागवणारच ना. त्यामुळे कुटुंबच एकंदर सुखात असतं. न वातजम भयम किंचित नाप्सु मज्जन्ति जंतवः न च अग्निजम भयम किंचित यथा कृतयुगे तथा. आता कृतयुग म्हणजे सत्ययुग. सत्ययुगात सगळं काही चांगलं होतं अशी आपल्या पुराणकारांची धारणा आहे, आपल्या साहित्यकारांची धारणा आहे. आपल्या मनात ते पक्क बिंबलेले आहे. त्यामुळे कृतयुगे यथा तथा तत्र सर्वम आसीत. ज्याप्रमाणे कृतयुगात होतं त्याप्रमाणे न वातजम भयम किंचित. कुठेही वारा कोपलाय आणि मोठं वादळ झाले आणि त्यामुळे काहीतरी नुकसान झालंय असं वाऱ्यामुळे येणारं भय कुठेही नव्हतं. पुन्हा पाणी कोपलं, नद्यांना पूर आले आणि त्याच्यात लोक बुडतायत असंही झालं नाही. न अपसू म्हणजे पाण्यात, जंतवः मज्जन्ति कधी बुडून मरत नव्हती प्राणी तिथे. आणि प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी पण आला. तसंच आगीत कोणी पोळलंय, आगीत होरपळलंय असं पण नाही.
अग्नीपासनं निर्माण होणारं भयही तिथे न किंचित अजिबात नव्हतं. कृतयुगातल्याप्रमाणे सगळं काही उत्तम होतं. अश्वमेध शतैर इष्ट्वा तथा बहुसुवर्णकैः गवाम कोट्ययुतम दत्वा विद्वद्भ्यो विधिपूर्वकम. आता इथे पूर्ण क्रियापदात आलेलं नाही, आपण पुढचं पण तिथेच घेऊया. राजवंशान शतगुणान स्थापयिष्यति राघवः चातुर्वर्ण्यं च लोकेस्मिन् स्वे स्वे धर्मे नियुक्ष्यति. आता राघवः स्थापयिष्यति हे वाक्य झालं. राघवः शतगुणान राजवंशान स्थापयिष्यति. राघव आता ह्यापुढे अनेक शतगुणान, अनेक गुण असलेल्या आणि अनेक पटींनी असं शेकडो अशा राजवंशांची स्थापना करणार आहेत असं ते भविष्य सांगतायत. केव्हा? अश्वमेध शतैः इष्ट्वा, शेकडो अश्वमेध यज्ञ करून. आता काही जण म्हणतील की असं शक्य आहे का? किती माणसाचं आयुष्य असतं? पण शेकडो म्हणजे अनेक. हे इथे अगदी परमार्थाने हे सगळं खरं धरायचं नाही. अतिशयोक्ती असली तरी ती त्यांच्या स्तुतीसाठी केलेली अतिशयोक्ती आहे. आणि ते सुद्धा यज्ञ कसे? बहुसुवर्णकैः. यज्ञ करणं ही सोपी गोष्ट नव्हती. यज्ञासाठी एक तर सगळं गाव त्याच्यात काय म्हणायचं त्याला गुंतलेलं असायचं. म्हणजे त्या गावाला आपल्याला तेवढं काम द्यायला पाहिजे, त्या कामाचं त्यांना दाम द्यायला पाहिजे, त्या सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्यात अनेक पुरोहित असतात, त्या पुरोहितांना आपण दक्षिणा द्यायला पाहिजे. म्हणजे हे एवढे अश्वमेध यज्ञ करायचे म्हणजे त्याला भरपूर सुवर्ण लागणार. तेच ते म्हणतायत की असं ज्याच्यात कितीतरी सुवर्ण, सोनं नाणं, संपत्ती अभिप्रेत आहे, तिचा विनियोग होणारे असे शेकडो अश्वमेध यज्ञ करून, म्हणजे समृद्ध राज्य करून, गवाम कोट्ययुतम दत्वा, दक्षिणा म्हणून कोटीच्या कोटी अयुत, म्हणजे आपल्याला ती संख्या कल्पनाही करता येणार नाही, इतक्या मोठ्या संख्येने गायींचं दान करून, आणि ते कोणाला? विद्वान लोकांना. म्हणजे याच्यात त्याच्या राज्यात सगळे लोक विद्वान असतील, ब्राह्मण अभ्यास करत असतात याचाही उल्लेख होतो. आणि पुन्हा रामायणात आपल्याला यथाविधी, यथा सांग, यथा विधीपूर्वकम हे पुन्हा पुन्हा येताना दिसतं. सगळं धार्मिक आणि योग्य प्रकारे झालं पाहिजे हा आग्रह दिसतो. म्हणूनच ते म्हणतात हे सगळं विधीपूर्वक करून. आपण मगाशी पाहिलं की तो नंदीग्रामला आला तेव्हा सुद्धा विधीपूर्वक वनवासातनं त्यांनी नगरवासात प्रवेश केला होता. तर असं देऊन शतगुण राजवंशांची स्थापना करून, आणि मग काय करतील राघव? चातुर्वर्ण्यं च लोकेस्मिन् स्वे स्वे धर्मे नियोक्ष्यति. चातुर्वर्ण्य आपल्याला माहितीये हिंदू धर्मात 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि हे जन्माप्रमाणे नाही, हे कर्माप्रमाणे आहेत. जो जे काम करतो त्याच्याप्रमाणे त्याचा वर्ण ठरतो. म्हणून तर आपल्याला वाल्याचा वाल्मिकी झाला ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. वाल्या हा आधी कोळी होता, म्हणजे दरोडेखोर होता, आणि त्यांनी तप करून तो ऋषी झाला. ह्याच्यातच आपल्याला ते कर्मानुसार ठरतं हे लक्षात येतं. तसं ह्या जगात त्यांनी चातुर्वर्ण्य, म्हणजे प्रत्येक जण ह्या 4 पैकी काहीतरी काम करेल आणि त्याच्याप्रमाणे त्याचं वर्ण आणि त्याचा वर्ण ठरेल आणि कर्तव्य ठरेल. आणि त्या सगळ्यांना ते राम स्वे स्वे धर्मे, त्यांच्या धर्मात, म्हणजे त्यांच्या कर्तव्यात ते कायम नियोक्ष्यति, त्यांचं तिथे ते त्यांना ते नियुक्त करतील. म्हणजे सगळेजण आपापलं काम व्यवस्थित पार पाडतील. इथे आपण आज थांबूया. आज आपण आता पहिल्या अध्यायातले 75 श्लोक पाहिलेले. पुढच्या वेळी 76व्या श्लोकापासून सुरुवात करूया.